नमस्कार. आज आपण चमचमीत अशी भरली वांगी बनवणार आहोत. परंतु इथे आपण कोणत्याही प्रकारचा मसाला भरून वांगी बनवलेली नाहीत. इथे मी गावरान पद्धतीने कशी वांगी बनवली जातात ते तुम्हाला दाखवणार आहे. आपण इथे गावठी वांगी घेतलेली आहेत. हे पहा, अशा प्रकारची जी वांगी असतात त्याला गावठी वांगी असं बोललं जातं. आता इथे जर तुम्हाला देठ नको असेल वांग्याचा तर तुम्ही काढून घेतलं तरी पण चालेल, परंतु मी देठ इथे काढणार नाही आहे. अशा प्रकारे फक्त वांगी छान स्वच्छ धुवून मध्ये चिरून घेणार आहे. 2 काप करायचे आहेत आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे. आपण यामध्ये मसाला भरणार नाही आहोत, परंतु मसाला जो आपण बनवणार आहोत वांग्याचा तो व्यवस्थित वांग्याच्या आतमध्ये गेला पाहिजे. चविष्ट वांगी बनली पाहिजेत, चमचमीत अशी. म्हणून अशा प्रकारे आपण फक्त काप करून घ्यायचे आहेत वांग्याच्या मधोमध. हे पहा, इथे मी 3 पळी इतकं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. इथे आपण कोणत्याही प्रकारचा सुका मसाला बनवून घेणार नाही आहोत. आपण डायरेक्ट फोडणीमध्येच मसाला बनवणार आहोत वांग्यासाठी. पहिल्यांदा आपण वांगी छान फ्राय करून घ्यायची आहेत. काप करून घेतलेली वांगी अशी तेलात घालून घेतली आहेत मी. छोटी छोटी वांगी होती त्याचे देठ काढून घेतलेत फक्त. मोठी थोडी साधारण आकाराने मोठी होती, त्याचे देठ काढलेले नाही. कारण वांगी मसाला जेव्हा आपण खातो ना भरली वांगी, तेव्हा असं देठ पकडून वांगं खायला छान लागतं. हे पहा, असं तेलात छान फ्राय करून घ्यायचं आहे वांगं. मी दाखवते तुम्हाला कितपत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे पहा, असं सतत हलवत थोडा वेळ असं स्लो गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे. आता हे पहा, छान वांगी फ्राय झालेली आहेत. इतपत वांगी फ्राय करून घ्यायची आहेत. आता जे तेल आहे कढईमध्ये त्यामध्ये मी 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की आपण लसूण ठेचून घालायचं आहे. लसूण सोलायचा नाही, फक्त ठेचून घालायचं आहे खलबत्त्यामध्ये. लसूण छान ब्राऊन झाला की मग यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत. मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक. संपूर्ण कांदा घालून घेतला आहे. कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, आता थोडं आपण मीठ घालून घेऊया, म्हणजे कांदा आपला लवकर फ्राय होणार. म्हणून थोडं मीठ घालून घेतले. आता इथे मी 2 छोटे छोटे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत. मोठे टोमॅटो घेतलेले नाहीत, एकदम बारीक असतात ना छोटे छोटे, ते 2 टोमॅटो घेतलेत कापून. आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा धना जिरा पावडर घातलेली आहे. आणि आपण आता इथे लाल तिखट घालून घेणार आहोत. हे घरगुती लाल तिखट आहे. 1.5 चमचा घातलेला आहे मी. तुम्ही इथे कोल्हापुरी मसाला पण वापरू शकता, खूप छान चव येते. हे पहा, अशी फोडणी छान मिक्स करून घ्यायची. तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची. थोडं तेल कमी वाटत असेल तर तुम्ही घातलं तरी चालेल अजून. कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. कोथिंबीर थोडी जास्त वापरायची, छान चव लागते. हे पहा, असं छान मिक्स करून घ्यायची फोडणी. आता आपण इथे 1 वाटी दाण्याचं कूट घातलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे भाजलेल्या. हे पहा, अशा प्रकारची वांगी खूप चमचमीत बनतात आणि एकदा चव लागली की तुम्ही पुन्हा पुन्हा अशीच वांगी बनवून खाल, एवढं नक्की. हे पहा, दाण्याचं कूट घातल्यानंतर आपण त्याच वाटीने 3 वाटी इतकं पाणी घालून घेणार आहोत. त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. पहिल्यांदा मी 2च वाटी घातले पाणी, नंतर 1 वाटी पाणी अजून ॲड केलं आहे. हे पहा, छान उकळ आली आहे मसाल्याला. आता वांगी घालून घेऊया. वांगी घातल्यानंतर आपल्याला, वांगी आपण फ्राय केलेली आहेत त्यामुळे मसाला आपल्याला अजून जास्त शिजवायची आवश्यकता नाही. हे पहा, वांगी शिजलेली आहेत, मसाला पण छान शिजलेला आहे. एकदा चव घेऊन बघायची आणि नंतर मग थोडीशी कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.